उपस्थित मान्यवरांचे, पाहुणे मंडळींचे आम्ही प्रेमभराने स्वागत करतो। कृपया त्यांनी आसनस्थ व्हावे। प्रसादनगृह आपल्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आहे। आपण ह्या हॉलमध्ये एकत्र बसत आहोत, एक कुटुंब म्हणून बसत आहोत। आपणासाठी नाताल गीते, क्रिसमस कॅरल्स सादर केले जात आहेत। सादरकर्ते आहेत दयामाता मर्सेस धर्मग्राम संडे स्कूलची मुलामुली आणि दयामाता गायक वृंद मर्सेस। आपल्यामध्ये बिशप महोदय येत आहेत। नवनिर्वाचित आदरणीय बिशप थॉमस डिसोजा आपल्यामध्ये येत आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। Let us all put our hands together and welcome our dear Bishop in our midst. दूत
As we enjoy the Christmas carols, we request you, dear honorable guests, please introduce oneself to others as well as enjoy sweet snacks. मेरे प्यारे भाइयों और बहनों, आज के शुभ अवसर पर हम आपसे विनती करते हैं कि हम मिलजुल कर एक साथ खुशियां बांटें। हर एक परिवार में जब कोई बच्चा जन्म लेता है तो पूरा परिवार ही नहीं बल्कि अड़ोस पड़ोस में खुशी की लहरें बहने लगती है। संसार में ईश्वर का प्यार लेके आए हुए यीशु मसीह एक बालक बनकर पवित्र माता मरियम की कोख से जन्म लिए और पूरा संसार खुशी से जी उठा। आओ हम भी खुशियां मनाएं।
Once again, as we enjoy the Christmas carols, we request you, dear honorable guests, please introduce oneself to the other as well as enjoy sweet snacks. आलेल्या पाहुणे मंडळींचं आम्ही प्रेमभराने स्वागत करीत आहोत. आपण आसनस्थ आहात आणि आपण एकमेकाची तोंड ओळख करून देऊया. आपण कोणत्या भागातून आलेलो आहोत, आपलं नाव, आपलं गाव, आपलं कार्य, ते आपण साधक बाधक चर्चा करत असताना आपल्यासमोर क्रिसमसचा गोडवा आनंदित करण्यासाठी खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत. कृपया त्याचा आनंदाने पाहुणचार करून घ्या. घर आपलं आहे, आपल्या घरात स्वागत आहे. कृपया नाताळचा आनंद द्विगुणित करूया.
आपल्यामध्ये आपल्या धर्मप्रांताचे मानद आर्च बिशप फेलिक्स मचाडो यांचं आगमन झालेलं आहे. आजच्या या सोहळ्यामध्ये ते सहभागी आहेत. आपण प्रेमभराने त्यांचं स्वागत करूया. हिज ग्रेस मेरिटस आर्च बिशप फेलिक्स मचाडो इज विथ अस. आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचं प्रेमभराने स्वागत करूया. पाहुणे मंडळी बरीचशी काही उभे आहेत. त्यांना विनंती आहे, माझ्या उजव्या बाजूला काही आसनस्थ आपल्यासाठी उपलब्ध आहेत. कृपया त्यांनी बसण्यासाठी मध्ये यावं. या उजव्या बाजूच्या हॉलमध्ये कृपया त्यांनी यायचं आहे. Sakar
आजच्या ह्या प्रसन्न पवित्र वातावरणात नाताळ स्नेहभाव सायंकाळच्या कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्यास माननीय फादर जो निमोंटी ह्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करीत आहे. मेरी क्रिसमस. आपले वसईचे बिशप मानद आमचे मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो, नवनिर्वाचित आपले बिशप थॉमस डिसोजा, सर्व मान्यवर, प्रेमाच्या बंधू भगिनींनो, गेल्याच आठवड्यामध्ये एक प्रसंग मी बघितला. गेल्या आठवड्यामध्ये एका बसने मी अर्नाळाला असतो आणि बसने मी पूर्ण अर्नाळाला जायला लागलेलो, कारण धर्मप्रांतीय शिक्षण दिनाची आम्ही तयारी करत होतो, त्या सभेसाठी आलेलो होतो. आणि बसमधून डेपोतून बस घेतली. संपूर्ण बस आपल्या कॉलेजच्या मुलामुलींनी भरलेली होती. मला कशी तरी पुढे एक सीट मिळाली. पारनेकल एक 80च्या घरातील व्यक्ती त्या बसमध्ये आली आणि कुणीही उठत नव्हतं, कोणीही जागा देत नव्हतं. मला वाटलं कुठला तरी कॉलेजचा मुलगा मुलगी उठेल, पण कोणी उठलं नाही. बस थोडी पुढे गेली आणि मी त्यांना सांगितलं की बाबा माझ्या जागेवरती बसा. माझ्या हातामध्ये एक पुस्तक होतं. मी त्यांना सांगितलं हे पुस्तक तुम्ही घ्या. ते क्रिसमसवरती पुस्तक होतं. त्याने ते थोडं चाळलं आणि ते मला म्हणाले, आर यू अ कॅथलिक? ते पुस्तक इंग्लिशमध्ये होतं. आर यू अ कॅथलिक? येस, आय एम अ कॅथलिक. कॅथलिक पर्सन, मी एक ख्रिस्ती आहे. तर ते मला म्हणाले की तिथे क्रिसमस होता. ते म्हणाले की तुम्ही क्रिसमस साजरा केला. तर मी त्यांना सांगितलं की हाव, कसं? तर ते म्हणाले की तुम्ही मला जागा दिली. जो माणसामध्ये देव पाहतो तो क्रिसमस साजरा करतो. मला त्या आजोबांचं फार कौतुक वाटलं आणि मी त्यांच्याकडून शिकलो. आणि मी विचार केला की वसईमध्ये ही सर्व धर्म समभावाची पाळंमुळं किती रोवलेली आहेत की एक अख्रिस्ती माणूस मला ख्रिस्त कोण आहे आणि क्रिसमस का आहे हे शिकवत आहे. आणि ह्यासाठीच आपण येथे एकत्र आलेलो आहोत की पोप आपल्याला सांगतायत, पोप फ्रान्सिसची एक फार मोठी तळमळ आहे आणि ते बघतायत. ते सांगतायत की देर इज डार्कनेस in personal, family and social relations. There is darkness in economic, geopolitical and ecological conflicts. And these things really disturb each one of us. And then he says ahead, this kind of gathering, it's a way to promote peace and respect for diversity. And that it's a privileged path to the growth of fraternity and peace in our world. This is a privileged path. आपण हा एक चांगला मार्ग निवडलेला आहे की एकत्र येणं. आणि हे एकत्र येणं, एकमेकांच्या सणासुदीला जाणं, ही आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली फार मोठी देण आहे. आपले बिशप थॉमस डिसोजा यांचं मी क्रिसमसचा मेसेज पाहिला. त्याआधी मी आर्चबिशपांचे पाहायचो, कारण ज्ञानी लोकांकडूनच आपण शिकलं पाहिजे.
आणि आपल्या बिशपांनी सुंदर मेसेज दिलेला आहे. ते सांगतायत क्रिसमस इज जॉय टू द वर्ल्ड. जॉय टू द वर्ल्ड. हा आनंद आपण कसा आणू शकतो तर शेअरिंगने आणू शकतो. ही शेअरिंग आपण करत आहोत. एकमेकांकडे जाणं, त्यांच्या सणासुदीमध्ये सहभागी होणं, दिस इज शेअरिंग. प्रत्येक धर्मामध्ये प्रकाश, लाईट अँड पीसला खूप मोठं स्थान आहे. कुराणमध्ये 10:25 कुराण सांगते अँड अल्लाह इन्व्हाइट्स टू द होम ऑफ पीस. म्हणजे परमेश्वर आपल्याला शांतीच्या घरामध्ये बोलावत आहे. आणि हेच ते बेथलेहेम जो गायीचा गोशाला आहे, इट्स अ होम ऑफ पीस. ज्या ठिकाणी शांतीचा राजपुत्र, ज्या ठिकाणी शांतीचा देव जन्माला आलेला आहे, त्या गोशालाकडे आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत आहे आणि माझं प्रास्ताविक पूर्ण करत आहे. थँक्यू. आभारी माननीय फादर जो डिमोंटी. सुंदर प्रास्ताविकात आपण आपला अनुभव कथन केला. कुटुंब एक आहे आणि त्यात प्रेम आहे आणि प्रेम देणारा परमेश्वर आपल्यामध्ये हजर आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनो, आपणासाठी समूह बांधणी आणि एकमेकांच्या प्रेमळ छायेत आपल्याला खेळ आणि गायन घेऊन येत आहेत. युवदर्शन परिवाराचे संचालक फादर क्रिस्तोफर वाज आणि युवा संघ. युवक म्हणजे आपला जोश, आपली आशा, आपला आनंद, आपली शक्ती, आपले प्रेम. मी विनंती करतो की त्यांनी आमंत्रित पाहुणे मंडळींना पुढील कार्यक्रमात समरस होण्यास प्रेरित करावे. Thank you, Father Jacob. Good evening, everybody. Good evening, bishops. Good evening, dignitaries and respected my brothers and sisters. आजचा हा कार्यक्रम सुंदर आहे, आनंदाचा आहे, उल्हासाचा आहे, हौशेचा आहे, मौशेचा आहे आणि म्हणूनच आज आपण एकत्र जमलेलो आहोत. बट दिस इज नॉट व्हेरी फॉर्मल काइंड ऑफ प्रोग्राम. इट इज इनफॉर्मल. औपचारिक अनौपचारिकरित्या आपण हा कार्यक्रम करत आहोत. आणि त्याचप्रमाणे आपण बघतो की आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे, आपल्या संस्कृतीचे एकत्र जमलेलो आहोत. अँड दिस इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर अस टू मिंगल विथ वन अनदर. परंतु प्रॉब्लेम असा आहे की आपली संपूर्ण ही जागा आपल्याला कमी पडत आहेत. फिरण्यासाठी कमी पडू शकते, गेम घेण्यासाठी कमी पडू शकते. परंतु तरीसुद्धा आनंदाचा दिवस आहे. आपण एकमेकांना बघूया, एकमेकांकडे पाहूया, एकमेकांकडे विश करूया. कारण मी आल्यापासून बघतोय सगळे बसलेले आहेत आणि त्या पद्धतीने सुद्धा आपलं कार्यक्रमसुद्धा चालू आहे. म्हणून नाव आय रिक्वेस्ट एव्हरीबडी, सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि कमीत कमी 5 ते 6 व्यक्तींकडे जायचं आहे. हॅपी क्रिसमस बोला आणि तुमचं इंट्रोडक्शन द्या. जे टेबलामध्येच आहे, टेबलाच्या अवतीभोवतीच फिरा. टेबल सोडू नका, नाही तर परत गोंधळ होण्याची शक्यता आहे. प्लीज जस्ट इंट्रोड्यूस युअर सेल्फ. हॅपी क्रिसमस. देन युअर नेम, कुठून आलेले आहात, कसे आहात तुम्ही. It's very beautiful to see everybody wishing one another. Yes, this is the real path of humanity and kindness. We have come from different cultures, we have come from different religions, but God is one. And He is calling us that we have to make a peace with one another. And this is the Spirit of God that God is calling us. So we can love one another. जास्तीत जास्त लोकांना भेटा आणि जस्ट विश करा. हॅपी क्रिसमस अँड ऑल्सो हॅपी न्यू इयर, बिकॉज वी हॅव ओनली फ्यू डेज लेफ्ट टू बिगिन अ न्यू इयर. काही दिवसातच आपण नवीन वर्षाला देखील सुरुवात करणार आहोत. ओके, नाव आय रिक्वेस्ट एव्हरीबडी, सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आज आपल्यामध्ये राजकीय कार्यकर्ते आहेत, आपल्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपल्यामध्ये धार्मिक नेते आहेत, आध्यात्मिक नेते आहेत, आपल्यामध्ये जनसमूह आहे. परंतु या क्षणाला, आजच्या दिवशी आपण सगळेजण देवाची लेकरे म्हणून, कोणच येथे स्पेशल नाही. एव्हरी वन इज अ स्पेशल फॉर द लॉर्ड. अँड दॅट्स वाय ही हॅज गिवन दिस ब्युटिफुल अपॉर्च्युनिटी टू मिंगल एव्हरीबडी विथ एव्हरी वन. सगळ्यांच्या जोडीला सेलिब्रेट करण्यासाठी त्याने आपल्याला हा सुंदर दिवस दिलेला आहे. सो वी थँक द लॉर्ड बिकॉज गॉड हॅज गिवन अस अ गिफ्ट ऑफ जीसस. God has given us a gift of Jesus. And Jesus has given us a gift of the real love that is a humanity, how to mingle one another
एकमेकांच्या जोडीला कसं वागायचं, कसं प्रेमाने बोलायचं. आणि आपण सगळेजण देवाचे आणि लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आहोत. जास्तीत जास्त सुंदर कार्य आपल्या बिशपांच्या हातून व्हावं. आपले आर्च बिशप देखील आहेत, त्यांनी देखील चांगल्या प्रकारे आम्हाला घडवलेलं आहे, चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, चांगलं कार्य वसई धर्म प्रांतासाठी घडवलेलं आहे. आपल्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी चांगलं कार्य समाजासाठी केलेलं आहे. अधिक जोमाने चांगलं कार्य लोकांसाठी, गरिबांसाठी, गरजवंतासाठी करता यावं. लेट्स म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि या गाण्याच्या तालावर आपण आनंद घेऊया, कारण राजांचा राजा प्रभू येशू आपल्यामध्ये उपस्थित आहे. राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह कौन है राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम. तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. कौन है राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह कौन है राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम. तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है. पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है. शैतान डरता है यीशु के नाम से, शैतान डरता है यीशु के नाम से. कौन है राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह कौन है राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम. तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. क्रूस को उठाया है, मौत को हराया है. क्रूस को उठाया है, मौत को हराया है. अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है. अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है. कौन है राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह कौन है राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम. तो करो जय जयकार, 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 तो करो जय We thank you, dear Yuva Darshan family, for bringing great youthfulness among us. May God bless you all. I now request Emeritus Archbishop Felix Machado to speak to us on this great occasion.
आज ख्रिसमसचं औचित्य साधून आपण बहुधर्मीय माणसं सगळी भाऊ बहिणी इथं एकत्र जमलेलो आहोत. मित्रांनो, आज एक ख्रिस्ती म्हणून अभिमानाने सांगतो की हा श्रद्धेचा विषय आहे आणि म्हणून इथं काही वादविवाद चर्चा असं काही नाही. माझी श्रद्धा ही माझी श्रद्धा, जसं माझं प्रेम हे माझं प्रेम असते आणि म्हणून विषय आपला तसा नसतोच. कधी आपण येतो तर नवीन जाणीव करून घेण्यासाठी की आपल्यामध्ये किती साम्यता आहे हे आपण विसरत असतो. कधीकधी एखादा भेदाभेदीचा विषय घेतो आपण, त्याच्या मागे लागतो आणि संपूर्णपणे विसरून जातो की आपला उगम हा एकच आहे आणि आपला कळससुद्धा जीवनाचा हा एकच आहे. परमेश्वर एकच आहे. हे आपल्या भारतीय भूमीमध्ये एकम सद विपरा बहुधा वदंती अनेक हजारो वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं गेलं, जगाला पण कळलं आणि निरनिराळ्या प्रकारे त्याची पुनरावृत्ती होत असते. मित्रांनो, म्हणून प्रभू ख्रिस्त माझ्यासाठी आणि माझ्यासारखे इथं असलेले ख्रिस्ती लोकांसाठी ते परमेश्वर आहेत आणि परमेश्वर असून देखील ते माणूस झाले. कारण परमेश्वराला इतकी जवळीक साधायची होती की परमेश्वर म्हणजे कोणीतरी कुठे लपून बसलेला नाही, तर तो कसा आपल्यामध्ये आपल्यासारखाच वावरत असतो. आणि म्हणून आम्ही बोलत असतो की पाप सोडून इतर सर्व बाबतीमध्ये तो मनुष्य झाला. आता तो परमेश्वर होता, मरियेच्या पोटी त्याने जन्म घेतला, मनुष्य झाला, परंतु त्यानं त्याचं ईश्वरीपद सोडलं नाही. तो ईश्वरच राहिला. स्वर्गातून जरी तो खाली उतरला असं आम्ही म्हणतो, तरी असं काही नाही की तो आणि त्याचं संबंध स्वर्गाशी नव्हते. तर विषयाकडे असा मी येतो आज की परमेश्वर ज्यानी त्यांनी ज्याच्या त्याच्या धर्माने पाळलेला परमेश्वर बोलत असताना बहिष्कृती भाषा वापरायचं बंद केलं पाहिजे. देर इज नो एक्सक्लुझिव्हिजम की ख्रिस्त माझ्यासाठी हा खरा परमेश्वर आहे म्हणून तो बहुत, मी सांगेन सगळ्याच लोकांशी तो तादात्म्य पावलेला असतो. त्याच्यापासून कोणी परका नसतो, कोणी दूर नसतो. आणि मग कृतीने हा भाग फार मोठा आहे. शब्द बोलण्यामध्ये मी जर पारंगत असेल तर शब्दाने मी खूप काही जिंकू शकतो, पण ते अळवावरचं पाणी असते. माणसाची खरी कसोटी ही कळलेला धर्म कृतीमध्ये उतरवण्यामध्ये असते. आणि म्हणून मला 2 व्यक्तींचा आज उल्लेख करायचा आहे की ज्या 2 व्यक्ती कदाचित सर्वसाधारण माणसं त्यांना ख्रिस्ताचे शिष्य समजत नसतील, परंतु मी मात्र त्यांना समजतो. पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे साने गुरुजी. आज आपण काल 24 तारखेला त्यांचा 125वा जयंती दिन साजरा केला. मी साने गुरुजींना भेटलो नाही, पण मी मात्र लहानपणापासून श्यामची आई आणि मग इतर गोष्टी नुसत्या वाचल्या नाहीत, त्या माझ्या करण्याचा मी प्रयत्न केला. मी ख्रिस्ती कुटुंबात जन्माला आलो होतो,
पण मला कोणी असं सांगितलं नव्हतं की तो आपला नाही, ते वाचू नकोस. नाही, तो चांगलं करतो. चांगलं हे परमेश्वराकडूनच येणार आणि वाईट हे सैतानाकडूनच येणार. आणि म्हणून साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीविषयी, रोजच्या जीवनाविषयी, कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, विशेष करून अंधश्रद्धासारखे विषय घेऊन साध्या सोप्या भाषेत, कारण ते गुरुजी होते. मला ते भाग्य मिळालं नाही त्यांच्या क्लासमध्ये बसण्याचं, परंतु मी मोठ्या आनंदाने काल त्यांचं स्मरण केलं. मला ते ख्रिस्ताचा शिष्य म्हणून वाटतात, देवाचा शिष्य, परमेश्वराचा शिष्य. कारण त्याने जे बोललं ते त्यांना परमेश्वराने प्रेरित केलेलं बोललं, आणि त्याने जे केलं ते कुठल्या ठराविक जातींच्या माणसांसाठी किंवा कोणाच्या धर्माच्या माणसांसाठी असं काही केलं नाही. आणि दुसरी व्यक्ती ज्यांना मी ओळखत होतो, अटल बिहारी वाजपेयी. हे मुद्दामून उल्लेख करतो कारण कधी कधी आपण न ओळखता, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला ओळखत नसतो तेव्हा त्यांच्याविषयी भरपूर काही बोलायला लागतो, आणि जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती ओळखायला लागते तेव्हा आपण कमी बोलत असतो. माझ्यासाठी अटल बिहारी वाजपेयी एक पवित्र माणूस होता. कारण मी राजकारणात नव्हतो हे त्यांना माहिती होतं, मला तर त्याची जाणीव आहे. लहान भावासारखं आमचं संभाषण झालेलं आहे. मी काय मोठ्या माणसांची ओळख आहे असं दाखवायला इथे उभा नाही. माझी किंमत आणि माझी जागा मला माहिती आहे. तरीसुद्धा त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो आणि शिकत आहे. जुगलबंदी म्हणून एक पुस्तक आहे इंग्रजीमध्ये. त्यांचे विचार ते जेव्हा बोलायचे आणि परखडपणे बोलायचे, त्यांना माहिती होतं मी ख्रिस्ती आहे. विशेष करून ते जेव्हा पोप दुसरे जॉन पॉल यांना भेटायला आले, त्यांच्या भेटीच्या आदल्या दिवशी त्यांनी मला हॉटेलमध्ये बोलावून घेतलं. मला नाही माहिती किती तास आम्ही गप्पा करत होतो आणि ते विशेष करून बोलत होते, मी ऐकत होतो. पण परखडपणे ते पण मला प्रश्न विचारत होते आणि मी शंकेचं निरसन करण्यामध्ये यशस्वी झालो तर माझ्या पाठीवर हात द्यायचे. तर अशी ही माणसं, मी दोनच माणसांचा उल्लेख केला आणि सर्वांना ज्ञात आहेत अशी माणसं. मित्रांनो, कशाला आपण हे आर्ग्युमेंट्स करत बसतो? माझा धर्म मोठा, तुझा धर्म छोटा, माझा धर्म खरा, तुझा धर्म खोटा, काही उपयोग नाही त्याचा. आजच्या समाजाला, आजच्या जगाला आपण परत सगळे देवाकडे गेलो पाहिजेत. एकाच झऱ्याकडे जाऊ आपण. कारण शेवटी माणसांचे धर्म वेगळे जरी असले तरी झरा एकच आहे. एकाच झऱ्यातलं पाणी प्यायला आपण शिकलं पाहिजे. आणि मग आपली वागणूक ही सगळे ह्या भिंती बांधून ठेवल्या आहेत आपण आपल्या अवतीभोवती, ही कवाडं बांधली आहेत आपण आपल्या अवतीभोवती घातलेली, ही कंपाऊंड ही काढली पाहिजेत. आजच्या पिढीला त्याची गरज नाही. या अशा भिंतींची आपण पूल बांधायला शिकले पाहिजेत. साने गुरुजी जोडणारा माणूस होता, तोडणारा माणूस नव्हता. आणि अटलजी जोडणारा माणूस होता. आजसुद्धा आपण दिलखुशपणे त्यांचे यूट्यूब बघू शकतो. मी कुठल्या पार्टीचा नाही, पण मी भारतीय आहे, मी भारताचा नागरिक आहे. भारताचा झेंडा माझं अर्ध आयुष्य मी युरोप आणि अमेरिकेत घालवलं, तिथं मी फडकवला. आणि तो फडकवत ठेवण्यासाठी संत जॉन पॉल पोप साहेबांसारखी मला साथ मिळाली. उघड उघड तुझं अंतःकरण उघड, विस्तारित कर, कंपूक वागू नकोस, ही शिकवण
तेव्हा एक आव्हान आपल्या सर्वांपुढे की आपण हे सणसुदी साजऱ्या करायच्या, एकमेकांच्या आनंदात आणि दुःखात एकत्र यायचं, पण बोलण्यासाठीच नाही किंवा एखादी संध्याकाळ घालवण्यासाठी नाही, तर आपण सगळे मिळून काय जगासाठी करता येईल, आजच्या पिढीला याची फार गरज भासते असं दिसते. आणि म्हणून यायचं. आज आले बिशप थॉमस, मी तुमचं अभिनंदन करतो. मी बोलावलं, मला फोन करून मला पत्र पाठवलं, असं काही नाही की मी कुठे लांब गेलेलो आहे. पण त्यांना माहिती आहे मी कदाचित दुसऱ्या काही कामात असेन, पण त्यांनी मला सांगितलं यायचं. आणि आल्यानंतर भेटलेली मंडळी तोंडावर बघितल्यानंतर हे माझा भाऊच, ही माझी बहीणच, अशी भावना निर्माण झाली. आणि मग मला पण खूप खूप प्रोत्साहन मिळते. आणि आपल्या वसईसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी आणि अखिल जगासाठी आपण निष्क्रिय न राहता, उदाहरणार्थ माझी प्रार्थना आज पूर्ण होत नसते जर मी या 2 युद्धांची आठवण केली नाही तर. मी काय सैनिक नाही, मी कुठला राज्यकर्ता नाही, परंतु मी असं बोलू शकत नाही त्याचं आणि माझं काही देणं नाही आणि घेणं नाही, हे खोटं आहे. म्हणून निष्क्रिय राहून चालणार नाही. जगाच्या समस्या, आज ग्लोबल विलेज माझ्या समस्या, देशाच्या समस्या माझ्या समस्या, राष्ट्राच्या समस्या माझ्या समस्या, आणि शहराच्या समस्या किंवा माझ्या गावाच्या समस्या माझ्या समस्या. माझी भाऊ, माझी बहीण, माझं कुटुंब, त्या भिंती घालून तेवढ्यापुरतं नाही, त्याला भिंतीच नाहीत. हु इज माय नेबर? ख्रिस्ताला विचारलेला प्रश्न. हु इज माय नेबर? ख्रिस्ताने प्रश्न फिरवला, तुझा नेबर कोण आहे? मग दाखला सांगितला, एक गोष्ट सांगितली. तू असा प्रश्न विचारू नको, माझा कोण शेजारी, तू कोणाचा शेजारी आहे हा प्रश्न विचार. कसा प्रश्न फिरवला प्रभू ख्रिस्ताने. तेव्हा मित्रांनो, आज ख्रिसमसचा दिवस सुंदर असं आपण असं वर्षातूनच नाही तर आलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. आणि आजच्या जगाला, कालचं आणि परवाचं नाही, आजचं जग, आज काय पुढे आहे त्याला आपण तोडगे काढले पाहिजेत. आपली मुलं वाट बघतात आपली. पर्यावरणाच्या बाबतीत घ्या, शांतीच्या बाबतीत घ्या, शिक्षणाच्या बाबतीत घ्या, आणि खूप आपण काही सांगू शकतो. आणि म्हणून माझ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना. नाताळच्या सणसुदी साजरी करा, परंतु गाणी बोलून नाचून चालणार नाही, तेवढ्याच वर थांबून चालणार नाही. ते केलं पाहिजे, परंतु त्याच्याही पलीकडे गेलं पाहिजे. हॅपी ख्रिसमस. सर्व तुम्हाला नाताळच्या शुभेच्छा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपण गीत घेणार आहोत. त्या अगोदर प्रेम देण्यासाठीच ख्रिस्त अवतरला आणि त्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. मानद आर्चबिशप फेलिक्स ह्याने आपणासमोर सुंदर प्रकारे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये अजूनही तळमळ आहे आपल्या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी, शांतीने राहण्यासाठी. ख्रिस्ताचं कुटुंब एक आहे, आपण त्या कुटुंबाचे एक आहोत. आर्चबिशप फेलिक्स, आपण सुंदररित्या आम्हाला प्रबोधन केलं, आशीर्वाद दिलात, आपल्या भावना व्यक्त केल्यात, आपलं प्रेम व्यक्त केलं. आम्ही आपले आभार मानत आहोत. आपण आपल्या बिशपाने विनंती केलेली आहे, आपण गीत घेऊया.
हे शब्द आहेत साने गुरुजी यांचेच. भरपूर त्यामध्ये सार दडलेला आहे. ज्याला अर्थ समजलेला आहे तो कृतीत उतरवण्यास थांबणार नाही. थँक्यू. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या वसई धर्मप्रांताला लाभलेले तिसरे नवनिर्वाचित नवदीक्षित आदरणीय महागुरुस्वामी बिशप थॉमस फ्रान्सिस डिसूजा, ज्यांनी आपल्याला ह्या कार्यक्रमाचं आमंत्रण पाठवलेलं आहे, ज्यांच्याकडे या वसई धर्मप्रांताची धुरा वाहण्याचं वाचारण दिलेलं आहे, जबाबदारी दिलेली आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख गर्दनी द होस्ट, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर यावं आणि ख्रिस्त जयंतीचा संदेश त्यांनी आपल्याला द्यावा, म्हणून मी त्यांना विनंती करत आहे. आदरणीय आणि सन्मान्य योर ग्रेस आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व धर्मगुरू धर्मभगिनी, सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सर्वधर्मीय हितचिंतक आणि मित्रमैत्रिणींनो आणि सर्व युवा वर्गांनो, सर्वप्रथम ख्रिसमसच्या आपल्या प्रत्येकाला आनंदाच्या आणि शांतीच्या शुभेच्छा. विश यू जॉयफुल अँड पीसफुल क्रिसमस. आजची सायंकाळ इज नॉट ओनली अ गुड इव्हनिंग, इट इज अ क्रिसमस इव्हनिंग, आणि म्हणून ती व्हेरी गुड इव्हनिंग आहे. आपल्या वसईतील वसई धर्मप्रांत झाल्यानंतर ही एक सुंदर परंपरा आहे की क्रिसमसची ही सायंकाळ या छोट्याशा हॉलमध्ये अशा आनंदाच्या वातावरणामध्ये घालवावी. खरं पाहता ही सायंकाळ रस्त्यावर, समुद्रकिनारी, गार्डनमध्ये, पार्कमध्ये, मॉल्समध्ये घालवता आली असती, परंतु ते सगळं बाजूला सारून वसई धर्मप्रांताने ही परंपरा आपले पहिले बिशप थॉमस डाबरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केली. आणि आज बिशपांचं जणू काही ते सगळ्यात जवळचं बाळ, इंटर रिलिजियस डायलॉग, आणि म्हणून त्यांनी अगदी जोमाने आणि जल्लोषाने
ही परंपरा सुरू केली आणि मी जो ह्या दोन्ही बिशपांचा शिष्य आणि आर्चबिशपांनी सेमिनरीमध्ये आम्हाला भारतीय तत्त्वज्ञान इंडॉलॉजी शिकवताना जैनिझम, हिंदुइझम, झोरास्ट्रियनिझम आणि बुद्धिझम ह्याचे जे सिद्धांत दिले आहेत आणि आमच्या अंतःकरणामध्ये इंटर रिलिजियस ओढ निर्माण केली आहे, ते मला ही परंपरा बंद करून कसं चालेल. आणि म्हणून अगदी 6-7 दिवसाचं मी बिशप आहे. काही जण सांगतात अजून हळद निघाली नाही. असं असताना सुद्धा हा कार्यक्रम घडून आला पाहिजे यासाठी आमच्या सर्वधर्मीय मैत्री आयोगाला मी विनंती केली. वी वर कॉट अप. आमच्याकडे वेळ नव्हता. एकामागे एक असे कार्यक्रम होते. क्रिसमसचा दिवस होता आणि लगेच आम्हाला आता जुबली वर्ष देखील सुरू करायचं आहे. असं असताना सुद्धा मी या सर्वधर्मीय मैत्री आयोगाला विनंती केली की वी हॅव टू सेलिब्रेट दिस इव्हनिंग. नाता स्नेह मेळावा आपल्याला आयोजित करायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपणा सर्वांना कदाचित आमंत्रण लेट पोहोचले असतील, कदाचित व्हॉट्सअपद्वारे आमंत्रण पोहोचले असतील किंवा सूचनाद्वारे आमंत्रण पोहोचले असतील. आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने आम्हाला प्रतिसाद दिला आहे आणि म्हणून मी आपल्या प्रत्येकाचे वैयक्तिक मनपूर्वक आभार मानतो. धर्मप्रांताच्या वतीने तुमचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला आश्वासन देतो की वी आर वन अँड वी विल रिमेन वन. प्रभू येशू ख्रिस्ताची मागच्या शुभवर्तमानामध्ये शिकवण आहे. जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण जणू काही इंटर रिलिजियस डायलॉगसाठी एक स्टार्टिंग पॉईंट आहे. आंतरधर्मीय सुसंवादासाठी, मैत्रीसाठी ही हा प्रारंभ आहे. आणि ख्रिस्त सभेने जेव्हा विश्व परिषद दुसरी घेतली, व्हॅटिकन II ज्याला आम्ही म्हणतो, 1962-1965 मध्ये पोप आता जे संत झालेले आहेत जॉन 23 ह्यांनी ही विश्व परिषद सुरू केली आणि संत पोप पॉल 6 जे पहिले पोप भारतामध्ये आले, मुंबईमध्ये आले, युकरिस्टिक काँग्रेस त्याने घडवली 1964 मध्ये. त्यांनी जणू काही या परिषदेला कळस दिला. त्या व्हॅटिकनच्या 16 दस्तकावजीमध्ये 4 दस्तकामध्ये द चर्च म्हणजे ख्रिस्त सभा, ज्याचं भाषांतर आपल्या आर्चबिशपांनीच केलेलं आहे, मांगल्याचे माहेरघर. त्यानंतर चर्च इन द मॉडर्न वर्ल्ड, गाउडियम एक्सप्रेस म्हणजेच आधुनिक ख्रिस्त सभा. आणि त्यानंतर एक्युमेनिझम, युनितातिस म्हणजेच सर्व पंथीय समभाव आणि नॉस्ट्रा इताते म्हणजेच आंतरधर्मीय सुसंवादासाठी दालनं. अशा या 4 दस्तकामध्ये अगदी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की शुभवर्तमानाची मूल्य ही सर्व धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून चर्च अधिकृतपणे या आंतरधर्मीय मैत्रीभावासाठी, सुसंवादासाठी, स्नेहभावासाठी जणू काही आपल्याला प्रोत्साहन देते, प्रेरणा देते. आणि म्हणून त्या अनुषंगाने ही चर्चची जी शिकवण आहे ती प्रत्येक ठिकाणी रोवली जावी, वाढावी, ह्यासाठी पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला ह्या वर्षी सिनड ऑन सिनडॅलिटी ही एक दुसरी परिषद भरवली. गेले 4 वर्ष पॅन्डेमिक असताना पोपने या संपूर्ण सिनड ऑन सिनडॅलिटीच्या परिषदेसाठी किंवा असेंब्लीसाठी तयारी केली आणि एका वेगळ्या पद्धतीने,
व्हॅटिकनमध्ये अशाच प्रकारे राऊंड टेबल कॉन्फरन्सेसद्वारे बसवलं होतं. आणि म्हणून आम्ही पण तोच विचार केला की आपण देखील अशाच प्रकारे सर्वांना बसवायचं. जागेसाठी आपल्याला व्यवस्थित बसवता नाही आले म्हणून आपले सर्कल जरा सर्कम्फरन्स वाढल्यामुळे बदलले. परंतु हेतू हा होता की आपण एकत्र यावे, एकत्र बसावे. आणि सिनड ऑन सिनडॅलिटीमध्ये पोपची एक फार सुंदर अशी शिकवण आहे, ऐका, समोरच्या व्यक्तीचं ऐका. पवित्र आत्म्याचं म्हणजेच आपल्या आंतरिक आवाजाचं ऐका. आपल्यामधील जो कॉन्शियसनेस आहे, म्हणजेच आपल्यातील जो अंतर्भाव आहे, आपली सत्सत विवेक बुद्धी आहे, ती जागृत करा आणि एकमेकांचं ऐकून, एकमेकांबरोबर बोलून, पवित्र आत्म्याद्वारे पारख करून त्यानंतर वाटचाल करा. आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही विचार केला की आपण असे बसू आणि आज आपण ओळख अध्याय करू. वी ब्रेक द आईस आणि आपल्यातले जे काही गोष्टी असतील ते बाजूला करू आणि मैत्री वाढू, ओळख वाढू, की जेणेकरून आपल्याला पुढे पाऊल टाकण्यासाठी मदत होईल. प्रिय मित्रांनो, 2001 ते 2003 मध्ये मी मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करीत असताना फिलॉसॉफी अँड रिलिजन ह्या डिपार्टमेंटमधून अभ्यास करीत असताना माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी PGसाठी मी विषय निवडला होता वसईतील ख्रिस्त सभा. आणि माझे मार्गदर्शक होते फादर फेलिक्स विल्फ्रेड. हे आपल्या आर्चबिशपांचे खास स्नेही आहेत आणि ते आशिया खंडातील एक ईशज्ञानी थिओलॉजियन आहेत, तत्त्वज्ञानी आहेत. आणि त्यांच्याबरोबर वार्तालाप करताना त्यांनी मला सांगितलं की हाऊ इज द इंटर रिलिजियस कॉन्टेक्स्ट इन वसई. वसईतील आंतरधर्मीय सुसंवाद मैत्रीभाव कसा आहे ह्यावर तू अभ्यास कर. आणि मग त्याचा अभ्यास करीत असताना काही मुद्दे निदर्शनास आले. एक 100 सॅम्पलिंग सर्वे मी केला आणि त्यामधून एक मुद्दा आला की आम्ही वसईकर, आमचा धर्म वेगळा असला तरी आम्ही गुण्या गोविंदाने एकत्रपणे नांदत असतो, वावरत असतो. त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या पॅरिशमध्ये सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. खुद्द आर्चबिशप स्वतः सांगतील की त्यांच्या गावामध्ये एका बाजूला जर मचाडो असतील तर दुसऱ्या बाजूला वर्तक आहेत आणि ते कसे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये, आनंदामध्ये सहभागी होतात. आणि हा जो भाव आलेला आहे तो कुठून आला ह्याचा जेव्हा आम्ही विचार केला, अभ्यास केला, तेव्हा दिसून आलं की आपल्या ह्या ज्या शैक्षणिक आपल्या ज्या संस्था होत्या त्यामध्ये आपण एकत्रपणे अभ्यास केला आणि त्या एकत्र अभ्यासामधून आपल्यातलं हा मैत्रीभाव वाढत गेला आणि तो आज आपल्याला संपूर्ण वसईमध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला हा जो भाव आहे, ऐक्याचा भाव आहे, प्रेमाचा भाव आहे, स्नेहाचा भाव आहे, तो कसा वाढवता येईल यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्या अनुषंगाने ही क्रिसमस सायंकाळ आयोजित केलेली आहे. मित्रांनो, आपल्याला केवळ इथे आर्चबिशपांनी सांगितलं त्याप्रमाणे थांबून चालायचं नाही. योगायोगाने ख्रिस्त सभा जुबली वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. पोप फ्रान्सिस यांनी काल जुबली वर्षाचा प्रारंभ केला आहे आणि येत्या रविवारी आम्ही कॅथेड्रलमध्ये ह्याचा प्रारंभ करणार आहोत. ह्या जुबली वर्षामध्ये पोपने आपल्याला रेस्टोरेशन ऑफ रिलेशनशिप्स म्हणजेच आपले जे संबंध आहेत ते पुन्हा कसे जोडता येतील त्यासाठी आव्हान केलेलं आहे, आपल्याला आमंत्रण केलं आहे. आणि म्हणून तो मुद्दा लक्षात घेऊन ह्या वर्षभरामध्ये आपल्याला वेगवेगळे नवीन उपक्रम कसे साध्य करता येतील त्यावर आपण विचार करणार आहोत. योगायोगाने आपल्या या संविधानाला, कॉन्स्टिट्यूशनला, रिपब्लिकला 75 वर्ष अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. आणि म्हणूनच या कॉन्स्टिट्यूशनची जे मूल्य आहे, जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी अँड ब्रदरहूड, हे जे मूल्य आहेत ते पण आपल्याला कसे वाढवता येतील आणि त्याद्वारे आपल्यातलं
हे जे ऐक्य आहे ते कसं पुढे नेता येईल यासाठी प्रयत्न आहेत. आणि म्हणून मी आज तुम्हाला विनंती करेन की आज आपण एक तुमची सगळी नावं आणि फोन नंबर्स घेतलेले आहेत. आपण त्याद्वारे एक छोटीशी समिती तयार करणार आहात. जी समिती वारंवार भेटत राहील आणि मग आपले जे काही प्रश्न आहेत, आपले जे काही सण आहेत, सोहळे आहेत, त्याद्वारे आपल्याला हा ऐक्यभाव कसा वाढवता येईल आणि वर्षभर आपल्याला कसे उपक्रम राबवता येतील त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. गोरेगाव सेमिनरीमध्ये मी ब्रदरांना शिकवत असताना माझं टॉपिक होतं पॉप्युलर रिलिजन. आणि पॉप्युलर रिलिजन म्हणजेच लोकांचा धर्म. ह्या लोकांच्या धर्मामधील एक मूल्य जे मी पाहिलं की ते म्हणजे की आपण हे सण कशासाठी साजरा करतो. आपल्या सर्व धर्मामध्ये सण आहेत आणि हे सण का साजरे केले जावेत, या सण साजरा करण्याचा उद्देश काय, तर आपल्यातलं जे ऐक्य आहे, आनंद आहे, जे चांगलं आहे ते आपल्याला कसं पुढे नेता येईल. आणि जर तुम्ही सगळ्या सणाचा अभ्यास केला तर ते आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसत आहे की हाऊ ऑल द फीस्ट हॅव अ पॉझिटिव्ह अप्रोच. सगळ्या सणाला कसा सकारात्मक दृष्टिकोन आहे. दुर्दैवाने चंगलवाद म्हणा किंवा सेक्युलरिझम म्हणा किंवा प्रसारमाध्यम म्हणा, ह्यामुळे कदाचित जो महत्त्व आहे, जो अर्थ आहे तो बाजूला होतो. परंतु तो अर्थ आपल्याला कसा पुन्हा आणता येईल आणि मग आपल्यातली जी मैत्री आहे, आपल्यातलं हे जे ऐक्य आहे ते आपल्याला कसं पुढे नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. तुमच्या उदार सहकार्याचं आम्ही अपेक्षा करतो. आपण सर्वजण, सर्व धर्मातली, सर्व पंथातले म्हणा किंवा सर्व क्षेत्रातले, मग राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक असो, आपण एकत्र येऊया आणि वसईतील हे जे ऐक्य आहे, वसईची ही जी संस्कृती आहे, वसईची ही जी परंपरा आहे ती अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करूया. मी आपणा सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देत असताना येणाऱ्या नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा देत आहे. हे नोबेल वर्ष, हे जुबली वर्ष आपल्याला आशीर्वादाचं जावं, कौटुंबिक सौख्याचं जावं आणि आपल्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण करावं ठरावं. आणि आज विश्वपाने सांगितलं त्याप्रमाणे केवळ साने गुरुजी किंवा अटल बिहारी वाजपेयी नाही तर आपल्यासारखी माणसांचं लोकांनी कौतुक करावं म्हणून प्रयत्न करूया. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आपण सर्वजण आमच्या आमंत्रणाला मान देऊन आला आहात त्याबद्दल मी धर्मप्रांताच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व मैत्री आयोगातर्फे हा छोट्या वेळामध्ये मोठा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचं कौतुक करतो. I thank you, dear Bishop Thomas D'Souza, for the beautiful message of Christmas. May God bless you in abundance to carry out His mission, which is entrusted at your care. Thank you once again. I now invite the choir to sing the concluding carol, This Ahe Sonia Cha.